नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं धनश्री ड्रायव्हिंग स्कूलच्या यूट्यूब चॅनलमध्ये। आजचा व्हिडिओ मित्रांनो, ज्यावेळी आपण रोडवरती गाडी चालवतो त्यावेळी रोडवरती नेमके कुठल्या लेनमध्ये गाडी चालवायची हे आपल्याला लक्षात येत नाही नवीन असल्यामुळे। त्यासाठी लक्षात घ्या, बऱ्याच वेळा आपल्याला काय होतं, टू वे असतो, टू वेला कुठल्या लेनमधनं गाडी चालवायची। समजा वन वे आहे, वन वेला कुठल्या लेनमधनं गाडी चालवायची, किंवा सिंगल रस्ता असताना समोरून येणाऱ्यांसाठी आणि जाणाऱ्यांसाठी एकच रस्ता असतो, तर त्या रस्त्यावरती नेमकी कुठल्या लेन मधून गाडी चालवायची किंवा कुठल्या साईडने गाडी चालवायची हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक्सप्लेन करणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं, ज्यावेळी आपण पुलावरती गाडी चालवतो, ब्रिजवरती, त्या ब्रिजवरती गाडी चालवताना नेमकी कुठून चालवायची हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। कारण जिथं दोन अखंड रेषा मारलेल्या असतात तिथून गाडी चालवताना मात्र आपली थोडीशी चूक होते, आणि ती होऊ नये म्हणून काय करायचं ह्यासाठी आपण ह्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर आपला फर्स्ट पॉइंट आहे मित्रांनो, हा टू वे आहे। टू वे म्हणजे जाणाऱ्यांसाठी वेगळा रस्ता आहे, येणाऱ्यांसाठी वेगळा रस्ता आहे, बरोबर आहे। तर ह्या रस्त्याला ज्यावेळी तुम्ही गाडी चालवताय, ही मध्ये तुम्हाला डॉटेड लाईन दिसते बघा, दिसते डॉटेड लाईन। ही जी डॉटेड लाईन आहे, ह्या डॉटेड लाईनचा अर्थ असा होतो की, सांगा बरं कमेंटमध्ये, वेळ तुम्हाला देतो मी, कमेंटमध्ये नक्की सांगा। ओके, आता समोरून एक रिक्षा यायला लागल्या बघा, त्याच्या मागून सुद्धा एक फोर व्हीलर यायला लागल्या बघा। ही जी फोर व्हीलर ज्या लेन मध्ये चालल्या का नाही, त्याच लेन मध्ये आपल्याला गाडी ड्राईव्ह करायची आहे, म्हणजे कुठून, रस्त्याच्या राईट साईडनं। ओके, डॉटेड लाईन साठी वेळ दिलता मी तुम्हाला, आता मी सांगतो। डॉटेड लाईनचा अर्थ असा होतो की कुणीही कुणालाही ओव्हरटेक करू शकतं, पण राईट साईडनं। ओके, तर लक्षात घ्या, नेहमी तुम्हाला राईट साईडनं चालवायची आहे आपली फोर व्हीलर, पण ज्यावेळी तुम्ही टू व्हीलर चालवता, टू व्हीलर तुम्हाला नेहमी रस्त्याच्या लेफ्ट साईडनं चालवायची आहे। लेफ्ट साईडनं म्हणजे कुठून, लेफ्ट साईडनं म्हणजे कुठून, हो का, ही जी लाईन दिसते, टू व्हीलर चालवताना नेहमी रस्त्याच्या लेफ्ट साईडनं चालवायची आहे। कुठल्या रस्त्याला, तर टू वेला, म्हणजे कुठून, ह्या असा टू वे जिथं असतो, जिथं जाणाऱ्यांसाठी वेगळा रस्ता आहे, येणाऱ्यांसाठी वेगळा रस्ता आहे, आणि त्यात सुद्धा जाणाऱ्यांसाठी दोन लेन असतील, एक राईट लेन आणि एक लेफ्ट लेन। तर फोर व्हीलर चालवायचे ती राईट लेन मधून चालवायचे, आणि टू व्हीलर चालवायचे ती लेफ्ट लेन मधून चालवायचे। ओके, आता जाऊया आपल्या सेकंड पॉइंट कडे। तर मित्रांनो, आलोय आपण आता सेकंड पॉइंट वरती। हा आहे सिंगल रस्ता। हा रस्ता तुम्ही एकदा बघू शकताय, सिंगल रस्ता आहे मित्रांनो। सिंगल रस्त्याला कुठून गाडी चालवायची आहे, सिंगल रस्ता म्हणजे काय हे पहिलं लक्षात घ्या, येणाऱ्यांसाठी वेगळा रस्ता आहे, जाणाऱ्यांसाठी वेगळा रस्ता असा नसून येणाऱ्यांसाठी आणि जाणाऱ्यांसाठी एकच रस्ता। आता ही समोरून गाडी गेली बघा, बरोबर ही ज्या पद्धतीने रस्त्याच्या मधून गाडी चालली आहे त्याच पद्धतीने आपल्याला गाडी ड्राईव्ह करायची आहे। म्हणजे काय करायचं, सिंपल सोल्युशन, बरोबर रस्त्याच्या मधून गाडी चालवायची आहे। आता मधून गाडी चालवताना तुम्हाला प्रॉब्लेम असा येईल की समोरून जो गाडी चालवणार राहील तो सुद्धा रस्त्याच्या मधूनच येईल। तर त्या केसमध्ये आपल्याला काय करायचं आहे, थोडीशी त्याला लेफ्ट साईडला वाट द्यायची आहे, म्हणजे थोडीशी गाडी आपली लेफ्ट साईडला घ्यायची आहे, तो गेला म्हणजे तो पास झाला की परत आपल्याला रस्त्याच्या मध्ये घ्यायची आहे। ठीक आहे, आणि सेम समजा मागून गाडी येत असेल तुम्हाला ओव्हरटेक करायसाठी, तरी सुद्धा काय करायचं, तुम्हाला थोडंसं लेफ्ट साईडला घ्यायचं आहे, मागून गाडी ओव्हरटेक केली की परत आपल्याला रस्त्याच्या मध्ये घ्यायचं आहे। या पद्धतीने सिंगल रस्त्याला गाडी ड्राईव्ह करायची आहे। तर आलोय आपण आता तिसऱ्या पॉइंट वरती। तिसरा पॉइंट म्हणजे तिसरा रस्ता। हा रस्ता बघून घ्या आता तुम्ही, तर हा रस्ता बघून घ्या तुम्ही, येणाऱ्यांसाठी आणि जाणाऱ्यांसाठी एकच रस्ता आहे, म्हणजे हा सुद्धा सिंगल रस्ता आहे। पण या सिंगल रस्त्याला मध्ये एक डॉटेड लाईन दिसते तुम्हाला। डॉटेड लाईनचा अर्थ मगाशी सांगितल्याप्रमाणे कुणीही ओव्हरटेक करू शकतं राईट साईडनं। ठीक आहे, तर ह्या केसमध्ये काय करायचं, अशा रोडला, म्हणजे हा सिंगल रस्ता आहे आणि ह्याला मध्ये डॉटेड लाईन आहे, पण येणाऱ्यांसाठी आणि जाणाऱ्यांसाठी एकच रस्ता आहे। ह्या रस्त्याला काय करायचं, आपल्याला बरोबर ह्या डॉटेड लाईनला घासून, म्हणजे मी दाखवतो तुम्हाला, तर ही गाडी जी चालली आहे ह्या गाडीप्रमाणे आपल्याला गाडी ड्राईव्ह करायची आहे। म्हणजे काय करायचं आहे, बरोबर ह्या डॉटेड लाईनला तुमच्या राईट साईडचं चाक घासून आपल्याला गाडी ड्राईव्ह करायची आहे। लक्षात आलं तुमच्या? आणि हे ड्राईव्ह करताना समजा मागून एखादा ओव्हरटेक तुम्हाला करणार असेल तर तो 100% तुम्हाला ओव्हरटेक करू शकतो। तुम्ही थोडीशी गाडी लेफ्ट साईडला नाही घेतलीत तरी चालेल, कारण का ही डॉटेड लाईन आहे, तो तुम्हाला ओव्हरटेक करून पलीकडच्या रस्त्याला जाऊन तुम्हाला ओव्हरटेक नक्की करू शकतो। किंवा ज्यावेळी तुम्ही गाडी ड्राईव्ह करता त्यावेळी समोरून एखादी गाडी येते ओव्हरटेक करत, बरोबर ना, तो कुठल्या तरी गाडीला ओव्हरटेक करत तुमच्या समोरून ज्यावेळी येतो त्यावेळी सुद्धा आपण थोडीशी वाट त्याला देणं गरजेचं आहे, कारण का तो आपल्या लेन मध्ये येऊन ओव्हरटेक करत असतो। एक तर हा सिंगल रस्ता आहे आणि सिंगल रस्त्याला डॉटेड लाईन आहे, त्यामुळे 100% समोरचा आपल्या लेन मध्ये येऊन समोरच्या गाडीला ओव्हरटेक करून
पुढे जाऊ शकतो. त्यासाठी आपल्याला त्याला सुद्धा वाट देणं गरजेचं आहे. आता जाऊया आपल्या नेक्स्ट पॉईंटकडे. तर मित्रांनो, आलोय आपण आपल्या चौथ्या पॉईंटला, म्हणजे चौथ्या रस्त्याला. आता आपण आहे मिरज रोडला. आता मिरज रोड हा शब्द महत्वाचा आपल्यासाठी, त्यापेक्षा महत्वाचा आहे तो म्हणजे 3 लेअर. एक तर जाणाऱ्यांसाठी वेगळा रस्ता आहे, येणाऱ्यांसाठी वेगळा रस्ता आहे. त्यात हा हायवे आहे आणि हायवेला 3 लेन आहेत. बरोबर, इथं तुम्हाला 3 लेन दिसतात डॉटेड लाईनी. एक पलीकडे आहे राईट लेन, मधून आहे मिडल लेन आणि इकडे आहे ती लेफ्ट लेन. आता ह्या रोडला आपल्याला कुठल्या लेन मधून गाडी ड्राईव्ह करायची आहे? हायवेला येण्याआधी सगळ्यात महत्वाची गोष्ट, घाबरायचं नाही आपल्याला. कारण बऱ्याच वेळा आपण छोट्या रस्त्यांना वगैरे गाडी ड्राईव्ह करतो, पण हायवेला आल्यानंतर थोडंसं घाबरतो. बरोबर ना? एक शेर अर्ज किया है, जिस मोड़ पे गम हो वहां से चलते क्यों है, जिस रोड पे गम हो वहां से चलते क्यों है, आगे जाते जाते बीच में रुकते क्यों है, आगे जाते जाते बीच में रुकते क्यों है, जाने हर मोड़ पे वो रुक रुक के संभलते क्यों है, जाने हर मोड़ पे वो रुक रुक के संभलते क्यों है, गड्डी भगाने से डरते हैं तो गड्डी चलाते क्यों है. जोक सापाट. तर वळूया आपल्या पॉइंटकडे. सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या, ह्या 3 लेन मध्ये ज्यावेळी आपण गाडी चालवतो आणि ज्यावेळी गाडी रस्त्याला ह्या 3 लेन वरती असते. जर आपल्याला सरळ जायचं असेल तर आपल्याला मधल्या पट्ट्यात गाडी ठेवायची आहे, राईटला जायचं असेल तर राईट लेन मध्ये आणि लेफ्टला जायचं असेल तर लेफ्ट लेन मध्ये, फक्त हे चौकात. आणि जर आपल्याला कंटिन्युअस गाडी चालवायची आहे अशाच रस्त्याला, साधारण जिथून 15-20 मिनिटाचं अंतर आहे किंवा समजा एक अर्धा तासाचं अंतर आहे की जिथून तुम्हाला सरळच गाडी ड्राईव्ह करायची आहे, तर रस्त्याच्या मध्ये ठेवायचे. फक्त ओव्हरटेक करताना राईट लेन मध्ये गाडी घ्यायची आहे. मला शंका असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्ही जाऊन बघू शकता. आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये, सिग्नलवरच्या व्हिडिओमध्ये आपण कुठल्या लेन मध्ये गाडी चालवायची आहे, कुठल्या लेन मध्ये थांबवायची आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण एक्सप्लेन केलेल्या आहेत. वळूया आपल्या नेक्स्ट पॉईंटकडे. तर आलोय आपण सर्वात महत्वाच्या पॉईंट वरती, म्हणजे कुठं? चढावरती. चढावरती किंवा पुलावरती ज्यावेळी तुम्हाला गाडी ड्राईव्ह करायची आहे त्यावेळी आता इथं तुम्ही बघू शकताय बघा, अखंड लाईन आहे आणि ते सुद्धा एक सोडून 2-2 अखंड लाईन आहेत. तर ह्या रस्त्याला आपल्याला काय करायचं आहे? रस्त्याच्या बरोबर राईट साईडला, म्हणजे येणाऱ्यांचा एक रस्ता आहे, जाणाऱ्यांचा एक रस्ता आहे आणि त्यात सुद्धा दोन्ही रेषा अखंड आहेत, म्हणजे ओव्हरटेक पलीकडे जाऊन आपण करू शकत नाही. तर ह्या केसमध्ये काय करायचं आहे? राईट लेनला घासून गाडी चालवायची आहे. काय करायचं आहे? परत एकदा नीट समजून घ्या. राईट लेनला घासून गाडी चालवायची आहे. चुकून सुद्धा ओव्हरटेक करताना एकतर ब्रिजवरती ओव्हरटेक करायचा नसतो आणि त्यात पण जर करायचा प्रसंग आला तर आपल्या लेनमध्ये थांबूनच तुम्हाला ओव्हरटेक करायचा आहे, पलीकडच्या लेनमध्ये गाडी घेऊन जायची नाहीये. आणि जर ह्याच्याबद्दल सुद्धा तुम्हाला शंका असेल तर मागच्या व्हिडिओमध्ये सिग्नलचे आपण एक्सप्लेन केलेलं आहे, त्या व्हिडिओमध्ये तुम्ही जाऊन बघू शकताय. वळूया आपल्या नेक्स्ट पॉईंटकडे. तर आलोय आपण आपल्या लास्ट पॉईंट वरती. आपला लास्ट पॉईंट आहे एकदम छोटा रोड, म्हणजे गल्लीतला रोड. आता हा रोड तुम्ही बघू शकताय. तर हा रोड आहे एकदम छोटा, बरोबर, गल्लीचा रोड आहे. ह्या रोडला गाडी कुठून ड्राईव्ह करायची? बरोबर रस्त्याच्या मधून. का रस्त्याच्या मधून करायची? कारण ज्यावेळी तुम्ही रस्त्याच्या एका साईडनं जर गाडी चालवायला गेलात तरी लहान मुलं बघा खेळतायत, बरोबर ना? ही लहान मुलं अचानक पळत काय करतात? रस्त्याच्या मध्ये येतात, किंवा इकडून कुठून तरी एखादं जनावर येतं, किंवा असा एखादा प्रॉब्लेम आपल्याला येऊ शकतो, अचानक अनावधानाने येणारं संकट. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे? बरोबर रस्त्याच्या मधून गाडी ड्राईव्ह करायची आहे. आणि हे करताना एक गोष्ट ध्यानात ठेवायची, समजा अशा रस्त्यांना बऱ्याच वेळा काय होतं? गल्ल्या आडव्या येतात, बरोबर ना? एखादी एखादी लेफ्ट साईडने गल्ली येते, एखादी राईट साईडने गल्ली येते. ह्या गल्लीच्या वेळी आपल्याला काय करायचं आहे? मागच्या व्हिडिओमध्ये आपण एक्सप्लेन केलेलं आहे गल्लीतून गाडी कशा पद्धतीनं पास करायची. तो व्हिडिओ तुम्ही जाऊन बघू शकता, तरी सुद्धा शॉर्ट मध्ये सांगतो. आता ही समोरून गाडी यायला लागल्या बघा. आता ही समोरून गाडी आली बघा. गाडी येताना बरोबर काय केलं? ती मावशी समोर आल्या बरोबर त्या गाडीच्या, त्यामुळे त्या गाडीवाल्याने काय केलं? थोडीशी गाडी आपली लेफ्ट साईडला घेतली, जेणेकरून त्या मावशींना व्यवस्थितपणे पास करता येईल. तर ह्या पद्धतीने आपल्याला गल्लीतून गाडी चालवायची आहे. जर समजा लेफ्ट साईडने गल्ली येत असेल तर आपल्याला काय करायचं आहे? थोडीशी गाडी राईट साईडला घ्यायची आहे. राईट साईडने गल्ली बाहेर पडत असेल तर आपल्याला काय करायचं? थोडी गाडी लेफ्ट साईडला ठेवायची आहे. या पद्धतीने जर तुम्ही गाडी ड्राईव्ह करत राहिलात तर तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही. तर कुठल्या रोडला कुठल्या लेन मधून गाडी चालवायची ह्यावरचा आपला हा आजचा व्हिडिओ होता. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? नक्कीच आपल्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका, आपल्या चॅनलला लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला तर नक्कीच विसरू नका. जर या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला
सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.